नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत घावणे। कोकणात आलोय आणि घावणे खाल्ले नाही असं होत नाही। आईने नाश्त्यासाठी माझ्यासाठी घावणे करायचे ठरवले होते। त्यासाठी तिने आदल्या दिवशी रात्री तांदूळ भिजत घातले होते। दुसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले। आपल्याला एकदम पातळ असं मिश्रण बनवायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेल्या तांदळामध्ये 1 ग्लास पाणी घातलंय आणि त्याचं असं रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपण पीठ करून घेतलंय। अशाच प्रकारे आपण सगळे तांदूळ वाटून घेऊया। आपल्याला घावण्यासाठी जाड पीठ लागत नाही, घावण्याचं पीठ हे पातळच असतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपण पीठ करून घेणार आहोत। पीठ करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व पीठ अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही पीठ एकत्र करण्यासाठी पळीचा पण वापर करू शकता, पण आम्ही या पद्धतीचा पेला वापरतो। गॅसवर एक बिडाचा तवा गरम करत ठेवलेला, त्याला आपण आता थोडं तेल लावून घेऊया आणि घावण्याचं पीठ आपण असं साईडने पूर्ण तवाभर घालून घ्यायचं आहे। आता त्यावर झाकण ठेवूया। अगदी 1 मिनिटामध्ये आपला घावणा तयार होतो। दरवेळी आपण घावणे करताना पीठ हलवून घेणं आवश्यक आहे, नाहीतर तांदळाचं पीठ खाली बसतं आणि पाणी वर राहतं। या प्रकारे आपण सर्व घावणे करून घेऊया। जर तुम्हाला मऊ घावणे आवडत असतील तर तुम्ही एका साईडने परतून घेऊ शकता आणि जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही दोन्ही साईडने घावणे करून परतून घ्यायचे आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये आपले घावणे तयार झालेले आहेत। हे घावणे तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा उसळ यासोबत एन्जॉय करू शकता, पण घावण्याची खरी मजा ही चहासोबतच आहे। तर नक्की ट्राय करून बघा। मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।